देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई शाह आणि राज्याचं दमदार नेतृत्व मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून देशाचा आणि महाराष्ट्र राज्याचा विकासाचा जो घोडदौड सुरू आहे तो घोडदौड सोलापूर शहरामध्ये देखील आमचे युवा आमदार देवेंद्रदादा कोठे या सर्वांना पाहून आम्ही प्रेरित झालो आणि सक्षम असा गोरेभाऊ पालकमंत्री साहेब आणि त्याच पद्धतीनं दमदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब या आणि इथल्या भाजप पक्षाच्या विकासाच्या कामाच्या मुळे आम्ही आमच्या भागाचा देखील सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आज या ठिकाणी सन्माननीय पालकमंत्री जयभाऊ गोरे, त्याच पद्धतीनं सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब, त्याच पद्धतीनं आमचे शहराचे विनायकदादा कोंडेल साहेब, प्रथमेशदादा कोठे, गुरुशांतभाई दुत्तरगावकर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील, त्याच पद्धतीने प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड असेल, टकारी समाजाचे युवक अध्यक्ष विनोद जाधव असतील, त्याच पद्धतीनं टकारी समाजाचे माजी अध्यक्ष सचिन जाधव असतील, अमोल लकडे, सागर कांबळे, दत्ता अण्णा, त्याच पद्धतीनं कौशन कुरेशी आणि या सर्व राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांच्या समवेत आज या ठिकाणी भाजप पक्षामध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय केला। या ठिकाणी याचा पार्श्वभूमी पण आपल्या सर्व माध्यमांना सांगणं आवश्यक आहे। मी महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादांचा पक्ष स्थापनेपासून राष्ट्रवादी पक्षामध्ये मी काम करत आलेलो आहे। मी असेल, माझे वडील पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत, त्याच पद्धतीने आम्ही सर्व परिवार राष्ट्रवादी पक्षावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत। आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, खासदार सुनेत्र वहिनी असेल आणि खासदार तडकरे साहेब असतील, यांचा भरभरून प्रेम आम्हाला राष्ट्रवादीमध्ये कार्य करत असताना मिळालेला आहे। परंतु सोलापूर शहरातील स्थानिक नेतृत्व, शहराध्यक्ष इथले आणि संतोष पवार, त्याच पद्धतीनं कार्याध्यक्ष जुबेर बागवान या दोन्ही नेत्यांनी मागच्या 1-2 दिवसाच्या कालखंडामध्ये आमच्या 22 नंबर प्रभागामध्ये आम्ही ज्या ठिकाणी निवडणूक लढविणार आहोत त्या प्रभागामध्ये आम्हाला विश्वासात न घेता त्या ठिकाणी काही तेथील सामाजिक स्तर असेल, तिथला विविध घटकाचा विचारसरणीचा दृष्टिकोन असेल, येणाऱ्या महानगरपालिकेच्या अनुषंगाने तिथं आम्हाला विश्वासात घेऊन अजित बनसोडे असतील त्यांचा प्रवेश घेणं गरजेचं होता। परंतु वरिष्ठांना आमच्याबद्दल आणि तिथल्या आमच्या परिस्थितीबद्दल चुकीची माहिती ब्रीफ करून त्यांनी त्या ठिकाणी तो प्रवेश घडवून आणला। ती खंत आमच्या मनामध्ये बोचाची राहिली आणि त्याच पद्धतीनं आताच नव्हे तर मागच्या कालखंडात देखील माझ्यावर आणि आमच्या सहकारी नगरसेवक नागेशांना बद्दल काहीतरी चुकीचं ब्रीफ वरिष्ठांपर्यंत सातत्यानं पोहोचवण्याचं काम हे शहराचे अध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी केल्यामुळं आज या ठिकाणी हा भाजप पक्षाचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि आज पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी इथं अभिवचन देऊ इच्छितो की 22 नंबरचा प्रभाग हे भाजपचाच बालेकिल्ला आहे, हे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे उमेदवारीचे निश्चितपणे आता मी असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील, नागेशांना मागील 4 टर्म झाले त्या ठिकाणी भागाचं प्रतिनिधित्व करतात। 2017 पासून मी देखील त्या भागाचं प्रतिनिधित्व करतोय आणि भागाचा विकास करण्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून, अजितदादाच्या माध्यमातून, देवेंद्रदादा कोटाच्या माध्यमातून देखील विधानसभेचं निवडणूक असेल, मागचं लोकसभेचं निवडणूक पहा, आपण लोकसभेला आम्ही महायुतीचे सदस्य म्हणून तिथे निर्णायक भूमिका बजावली। त्याच पद्धतीनं कालच्या विधानसभेचा जो निवडणूक झालं त्या विधानसभेमध्ये देखील आम्ही जरी त्यावेळेस राष्ट्रवादी पक्षामध्ये होतो तर खांद्याला खांदा लावून सर्वाधिक लीड आमच्या 22 नंबर प्रभागामधून दिलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी भाजपचाच बालेकिल्ला त्या ठिकाणी बनवून दाखवू।